लॉग इन करा मुंबईतक.in वर. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. या ज्या कवितांच्या ओळी तुम्ही आत्ता ऐकल्या त्या तुम्हाला नक्कीच माहिती असतील. 2019च्या निवडणुका आणि त्यानंतरचं सत्ता नाट्य यामध्ये मी पुन्हा येईन या कवितेची प्रचंड चर्चा झाली. पण या कवितेच्या मागच्या जन्माची नक्की काय कथा आहे हीच आज मी तुम्हाला महाराष्ट्र डायरीच्या या एपिसोडमध्ये सांगणार आहे. नमस्कार, आपण पाहताय मुंबई तक. माझं नाव कमलेश सुतार. महाराष्ट्र डायरीच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सदरात मी तुम्हाला सांगत असतो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही आठवणीतल्या गोष्टी, काही आठवणीतले किस्से. मंडळी, प्रत्येक निवडणूक जेव्हा होते तेव्हा त्या निवडणुकांमध्ये एखादं वाक्य किंवा एखादी घटना अशी असते जी प्रचंड गाजते आणि ती त्या निवडणुकीचं हायलाईट ठरते. म्हणजे 2007च्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळेस सोनिया गांधी यांनी मौत का सौदागर हे जे वक्तव्य केलं होतं ते प्रचंड गाजलं, त्याची प्रचंड चर्चा झाली. किंवा 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस प्रियांका गांधी यांनी जो नीच हा कमेंट केला होता त्याच्यावरनं नरेंद्र मोदी यांनी त्याला दिलेलं उत्तर, याची खूप चर्चा त्या काळात झाली होती. अशा अनेक गोष्टी असतात. काही डायलॉग्स असतात जे निवडणुकांच्या काळामध्ये गाजतात. गोपीनाथ मुंडे यांनी 95च्या निवडणुकांच्या आधी म्हटलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर दाभोळचा प्रकल्प आम्ही अरबी समुद्रात नेऊन बुडवू. अशा अनेक गोष्टी त्या निवडणुकांचा हायलाईट ठरतात. असंच एक हायलाईट ठरलं होतं 2019च्या निवडणुकांची एक कविता. काही ओळी त्या काळी खरं तर खूप चर्चेला गेल्या आणि फक्त त्या निवडणुकांमध्येच नाही, त्या निवडणुकांच्या नंतर झालेल्या सत्तानाट्यामध्येच नाहीत, तर आजही त्या कवितांच्या ओळी त्या व्यक्तीशी जोडल्या गेल्या आहेत. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या कवितांच्या ओळी आहेत मी पुन्हा येईन. देवेंद्र फडणवीस यांनी या कवितांच्या ओळीचा वापर सगळ्यात पहिले महाराष्ट्राच्या विधानसभेत केला होता आणि त्यानंतर त्याची प्रचंड चर्चा झाली. खरं तर इंटरेस्टिंगली एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते की प्रचारामध्ये या कवितांच्या ओळीचा वापर फक्त एकदा झाला. म्हणजे एकदा विधानसभेत त्यांनी कविता जेव्हा सादर केली आणि त्यानंतर प्रचारामध्ये एकदाच वापर केला, पण तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही इतकी व्हायरल झाली आणि नंतरच्या काळात जेव्हा महाराष्ट्रात राजकीय चित्र पालटलं तेव्हा याच ओळींचा वापर देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यासाठी, चिडवण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात वापरला गेला. तर ह्या कवितांच्या ओळी नेमक्या आल्या कुठून? मी पुन्हा येईन या कवितेचा जन्म कसा झाला याच्या मागची खरं तर स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. तर झालं असं, 2019चं महाराष्ट्र विधान मंडळाचं अधिवेशन सुरू होतं, पावसाळी अधिवेशन. जून जुलैचा तो काळ होता आणि पावसाळी अधिवेशनाच्या नंतर लगेचच 2-3 महिन्यात निवडणुका घोषित होणार होत्या विधानसभेच्या महाराष्ट्राच्या. त्या अर्थाने हे शेवटचं अधिवेशन असणार होतं त्या सरकारचं, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार यांचं ते शेवटचं अधिवेशन होतं आणि सगळ्याच पक्षांची नेत्यांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू होता. जवळजवळ सगळ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांची खूप जोरदार भाषणं त्यावेळेस झाली आणि फार कमी काळ तेव्हा विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षाचे नेते होते. विरोधी पक्ष नेते पद त्यांच्याकडे होतं. राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच भाजपवासी झाले होते, त्यामुळे हे पद त्यांच्याकडे आलं होतं आणि त्यांनी पण खूप जोशात भाषण केलं. पण विजय वडेट्टीवार यांच्या आधीसुद्धा अनेकांनी भाषणं केली आणि सगळ्यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस होते, अर्थात मुख्यमंत्री होते ते, त्यामुळे त्यांच्यावरच मॅक्सिमम नेत्यांनी, आमदारांनी टीका केली. सगळ्यांचा सूर हाच होता की आता तुम्ही या सरकारने लोकांचा भ्रमनिरास केला आहे आणि हे सरकार आता जाणार आहे आणि आता तुम्हाला पुढच्या वेळेस विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी भाषणात हेच मुद्दे मांडले आणि सरकारच्या ज्या काही स्कीम्स असतील, योजना असतील किंवा सरकारची जी काही धोरणं होती ती कशी सपशेल अपयशी ठरली आहेत असा आरोप त्यात केला. त्यांनी भाषणात एक मुद्दा उपस्थित केला जो सगळ्यांनाच खरं तर सगळ्याच आधीच्या भाषणांची री ओढणारा होता. त्याच्याच लाईनमधला हे वक्तव्य होतं. वडेट्टीवार आपल्या भाषणात म्हणाले की देवेंद्र फडणवीस, तुम्ही पुढच्या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांच्या बाकावर नाही तर विरोधी पक्षांच्या बाकावर बसणार आहात, त्यामुळे तुम्ही आता फार काळ मुख्यमंत्री राहणार नाही, हा तुमचं शेवटचं अधिवेशन, असा साधारणपणे त्यांच्या भाषणाचा सूर होता. आता मुख्यमंत्र्यांचा अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर मुख्यमंत्री देतात आणि खऱ्या अर्थाने ते शेवटचं भाषण तिथे असणार होतं त्या सत्राचं आणि अर्थात त्या विधानसभेचं देखील, कारण ते शेवटचं अधिवेशन होतं.
निवडणुका लवकरच घोषित होणार होत्या. त्यामुळे दोन गोष्टी खरं तर फडणवीस यांच्या टीमने तेव्हा विचार केला होता की हे भाषण फक्त विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठीच नसावं, तर कुठेतरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा एक प्रकारे प्रचाराचा सुरुवात करणारं किंवा त्या प्रचाराच्या दृष्टीने सुरुवात करणारं हे भाषण असावं, असा त्यांचा साधारण भाषणाचा रोख असावा असं ठरलं होतं. फडणवीसांची जेव्हा आपण काही इतर भाषणं बघतो तेव्हा ते खूप वेळा आपल्या भाषणांमध्ये कवितांचा वापर करतात. विशेष करून अटल बिहारी वाजपेयींच्या काही कविता ते बऱ्याचदा आपण बघितलं असेल, एका दमात एखादी कविता ते अटल बिहारी वाजपेयींची म्हणतात किंवा शेरो शायरी बऱ्याचदा ते वापरतात. त्यामुळे या भाषणात सुद्धा इंटरेस्टिंग करण्यासाठी थोडं भाषण इम्प्रेसिव्ह असावं या उद्देशाने याच्यात सुद्धा कुठल्या तरी कवितेचा वापर करावा आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तर तर द्यावंच. आपण राज्य सरकारच्या कुठल्या योजना आहेत त्याबद्दल सांगावं, कुठल्या कुठल्या योजना यशस्वी ठरल्यात ते सांगावं. पण हे करत असतानाच विरोधकांनी जे म्हटलं होतं की तुम्ही आता मुख्यमंत्री नसाल तर या सगळ्या योजना आम्ही उत्तमरित्या राबवल्या आहेत, म्हणून सरकारमध्ये मी मुख्यमंत्री म्हणून परत येणार आहे, अशा आशयाचं हे भाषण असावं असं ठरलं. त्यामुळे वेगवेगळ्या विचार त्याच्यात काय टाकता येईल भाषणामध्ये, कुठली कविता वापरता येईल, कुठली शेरोशायरी वापरता येईल असाही विचार झाला. आणि काही विचार झाला की एक हिंदी गाणं होतं मैं वापस आऊंगा, त्याचाही विचार झाला, पण ते खूप जास्ती फिल्मी झालं असतं आणि खूप नॉन सिरियस वाटलं असतं, त्यामुळे ते विचार करायचा नाही. तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये हे भाषण जेव्हा फायनलाइज होत होतं, जेव्हा टीम ब्रीफ करत होती मुख्यमंत्र्यांची, देवेंद्र फडणवीस यांची त्यांना, तर त्याच्यात त्यांनी स्वतः काही कवितांच्या ओळी लिहिल्या आणि त्याच्यात त्यांनी उल्लेख केला होता की या योजना आहेत, या योजना पुन्हा राबवण्यासाठी मी पुन्हा येईन मुख्यमंत्री म्हणून, अशा आशयाची ती कविता त्यांनी लिहायची ठरली आणि त्याचा शेवटचा ड्राफ्ट तयार झाला 10 मिनिटात. मी पुन्हा येईन नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, जलयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी वगैरे वगैरे अशी ती कविता होती. आणि त्यांनी ती कविता सभागृहात सादर केली, म्हणजे विरोधकांना उत्तर दिलं आणि एकदम शेवटी भाषणाच्या शेवटी त्यांनी या ओळी उच्चारल्या, मी पुन्हा येईन. तेव्हा सभागृहात अनेकांनी टाळ्या वाजून बाकं वाजून त्या ओळींचं स्वागत केलं आणि त्यांनी ती कविता सभागृहात सादर केली. आता एक इंग्रजीत म्हणतात ना की कॅचिंग दी आय ऑफ इमॅजिनेशन, म्हणजे अनेकांना खरं तर ते वाक्य खूप क्लिक झालं. अनेक पत्रकारांनी, अनेक माझ्यामध्ये जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी तीच हेडलाईन केली, मी पुन्हा येईन. आणि ती प्रचंड पॉप्युलर झाली ती घोषणा त्या दिवसानंतर. म्हणजे सभागृहात ती कविता त्यांनी सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये तर ती प्रमुख हेडलाईन झालीच, पण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात याची पोस्टर्स लागायला सुरुवात झाली. आणि यानंतर काहीच दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा महाराष्ट्रभर सुरू केली आणि महाजनादेश यात्रेच्या दरम्यान अनेक ठिकाणी मी पुन्हा येईनचे पोस्टर्स लागायला लागले. महाजनादेश यात्रा ऑगस्टच्या अखेरीस संपली. त्याच्या समारोपासाठी अमित शहा आले होते. त्या सभेत बोलताना पुन्हा एकदा फडणवीसांनी कविता वापरली, पण अर्थात ही जी कविता त्यांनी विधानसभेत वापरली ती आणि ही कविता वेगळी होती. त्यातली फक्त जी समानता होती, जी सिमिलॅरिटी होती ती होती फक्त मी पुन्हा येईन या ओळी. तर त्यांनी समारोप करताना की मी जनतेने हे दिलेलं प्रेम आहे हे यांची परतफेड करण्यासाठी मी पुन्हा येईन. आता अर्थात ही कविता म्हणताना त्यांचा सूर अत्यंत उच्च टिपेचा लागला होता आणि त्या कवितांच्या ओळी दुसऱ्या दिवशी वेगळ्या कारणासाठी व्हायरल होऊ लागल्यात. देवेंद्र फडणवीस यांना तिथे त्या ओळींवरनं थोडंसं ट्रोल करण्यात आलं, पण अर्थात तेव्हा मी पुन्हा येईनची एवढी चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजप शिवसेना युतीचं सरकार येईल अशा प्रकारची घोषणा केली. पण उद्धव ठाकरेंनी लगोलाग शिवसेना भवनात प्रेस कॉन्फरन्स घेऊन आधी 50-50% जे पॉवर शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे तो ठरवा, नंतरच सत्ता स्थापनेची चर्चा करू असा बॉम्ब टाकला आणि त्यानंतर राजकारणातली सगळी सूत्रं फिरायला लागली. दिवाळी संपल्यानंतर या चर्चांना वेग आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू झाली आणि मात्र महाराष्ट्रातलं पूर्ण राजकीय समीकरण आणि चित्र बदलायला लागली आणि इथून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मी पुन्हा येईन या कवितांचा वापर सुरू झाला. कुठेतरी मी पुन्हा येईन असं म्हणत असताना आता ते पुन्हा येत नाहीत असं दिसायला लागलं, तेव्हा याच कवितांचा वापर त्यांच्या विरोधात झाला आणि त्याच्यावरनं त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात झाली आणि त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं. 22 नोव्हेंबरला जेव्हा अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी केला तेव्हा मात्र या ओळींचा वापर त्यांच्या विरोधात अत्यंत मोठ्या प्रमाणात करण्यात आला. म्हणजे फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर जी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेतली होती
तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते की मी पुन्हा येईन, तुम्हाला म्हणायचं होतं पण असं चोरून लपून परत येईल असं तुम्ही म्हणाला नव्हतात, अशा प्रकारची टीका त्यांनी केली. आणि त्या दिवशी मी पुन्हा येईनचा हा जो त्यांचा सोलापूरचा विशेष करून जो व्हिडिओ होता हा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला किंवा व्हायरल करण्यात आला आणि त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खूप टीका करण्यात आली. म्हणजे निवडणुकांच्या आधी एक वाक्य, ही कविता जी त्या निवडणुकांची जवळजवळ कॅचलाईन बनली होती, तीच आता देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ट्रोलिंगसाठी वापरली जाऊ लागली. म्हणजे इतका विरोधाभास या दोन्ही सिच्युएशन्समध्ये होता. एका सिच्युएशनमध्ये खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पूर्ण कॅम्पेनसाठी ही लाईनच अनेकांना भावली होती किंवा अनेकांनी त्याचा वापर केला होता पोस्टर्सच्या माध्यमातून, होर्डिंगच्या माध्यमातून. म्हणजे जसं 2014ला अब की बार मोदी सरकार ही लाईन जितकी पॉप्युलर झाली होती, तितकीच मी पुन्हा येईन ही लाईन त्या काळी पॉप्युलर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली होती. पण जेव्हा सत्ता चित्र बदललं, महाराष्ट्रातलं सत्तानाट्य घडलं आणि त्यानंतर पूर्ण राजकीय चित्र पलटलं, त्यानंतर हीच ओळ देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वापरली गेली. असंही अनेक जण म्हणतात खरं तर की समजा जर भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात परत आलं असतं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर याच ओळी कदाचित हिरोईक म्हणून बघितल्या गेल्या असत्या, खूप सक्सेसफुल ओळी म्हणून बघितल्या गेल्या असतात. पण जसं सत्ता बदलते, इतिहास असं म्हणतात की जेत्यांचा असतो, त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात तो कल गेला. तिन्ही पक्ष एकत्र आले, सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं आणि याच ओळी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मात्र त्रासदायक ठरू लागल्या. राजकारणात कसं असतं की एखादी घटना किंवा एखादी ओळ ही एका विशेष परिस्थितीमध्ये, एका विशेष सिच्युएशनमध्ये अनेकांना भावू शकते किंवा ती खूप मोठी वाटू शकते. पण परिस्थिती बदलली, राजकारण बदललं की त्याच ओळीचे संदर्भ बदलतात, त्याचेच अर्थ बदलतात. हेच मी पुन्हा यांच्या बाबत झालं. म्हणजे जी, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की जी एकेकाळी टॅगलाईन बनली होती, तीच नंतर फक्त तिचा विरोध बाहेरनच झाला नाही, विरोधकांनीच केला नाही, तर पक्षाच्या सुद्धा अनेक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. भलेही दबक्या आवाजात असेल पण त्यांनी याच्यावर नाराजी व्यक्त केली की देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनच्या ऐवजी आम्ही पुन्हा येईन म्हटलं असतं तर कदाचित फरक पडला असता, याच्यामध्ये अहंकार कुठेतरी दिसला. पण फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या एका वाक्याला उत्तर देण्यासाठी की तुम्ही पुढच्या वेळेस या खुर्चीत नसाल, विरोधकांच्या खुर्चीत असाल आणि मी चांगले कामं केले म्हणून मीच मुख्यमंत्री असेल हे सांगण्यासाठी मी पुन्हा येईन, इतकं सोपं हे सांगण्याचा तिथे प्रयत्न होता. पण हाच प्रयत्न मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक म्हणू शकतो आपण एक प्रकारे त्यांच्या इमेजसाठी घातक ठरला. महाराष्ट्राच्या राजकारणातले असे इंटरेस्टिंग किस्से मी तुम्हाला महाराष्ट्र डायरी या सदरात सांगत राहील. त्यासाठी तुम्ही बघत राहा मुंबई तक. आणि महाराष्ट्र डायरीचे हे सगळे जुने किस्से बघण्यासाठी तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला जाऊ शकता. प्लेलिस्टमध्ये तुम्ही हे सगळे जुने एपिसोड्स बघू शकता. मुंबई तकला तुम्ही यूट्यूबवरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं जे तुम्हाला बेल आयकन दिसतं आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन एपिसोड्सचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी लॉग इन करा mumbaitak.in वर. धन्यवाद. लॉग इन करा mumbaitak.in वर.